नमस्कार, गौरीज रेसिपीमध्ये आज आपण फणसाची भाजी बनवतोय। अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते ही फणसाची भाजी। चला तर मग सुरुवात करूया फणसाची भाजी बनवायला। इथे मी कच्चा फणस घेतलाय। कच्चा फणस मी भाजीवाल्याकडून कट करून त्याची साल काढूनच आणली होती। कच्च्या फणसामध्ये चीक भरपूर असतो, त्यामुळे विळी किंवा सुरीला आपण तेल लावून मगच तो कट करून घ्यायचा आहे। इथे मी सुरीला तेल लावले आणि फणसाच्या फोडी करून घेते। या पद्धतीने फणसाच्या मी फोडी करून घेतल्यात। आता कुकरच्या भांड्यामध्ये सर्व फणस काढून घेते आणि थोडंसं पाणी घालून कुकरला लावून घेते फणस। 2 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजतोय फणस। इथे मी फणस आता शिजवून घेतलाय, थंड करून घ्यायचा आणि त्यामध्ये जी बी असते त्याची साल काढून घ्यायची, नाहीतर ते तोंडामध्ये कचकच लागू शकतं। आता शिजवलेला फणस रवीने थोडासा ठेचून घ्यायचा या पद्धतीने असा, आणि त्याची बी पण अशीच ठेचून घ्यायची आपल्याला या पद्धतीने। आता कढईमध्ये तेल घालते। तेल छान गरम झालं की जिरं, मोहरी, बारीक कट केलेला कांदा घालून कांदा गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे। हळद, हिंग घालते, सर्व मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये लाल तिखट, गोडा मसाला घालून परतवून घ्यायचं। फोडणीत तिखट आणि मसाला घातला की वास खूप छान येतो। आता शिजवलेला फणस घालते, फणस घालून परतवून घ्यायचं छान। एखाद मिनिट छान परतवल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, गूळ आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन एक वाफ काढून घ्यायची। पाण्याचा शिंतोडा द्यायचा म्हणजे त्यामध्ये मसाले जे असतील ते आपले भाजीमध्ये छान लागतात भाजीला, त्यामुळे पाण्याचा शिंतोडा देऊन एक वाफ काढून घ्यायची। भाजी आता आपली झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। वरून कोथिंबीर घालायची, ओलं खोबरं घालायचं। मस्त अशी आपली फणसाची भाजी तयार आहे। चला मंडळी, या पद्धतीने फणसाची भाजी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद।